मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंमध्ये रात्री तासभर चर्चा झाली। अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची स्वतंत्र लढण्याची भूमिका आहे अशी माहिती सूत्रांनी दिली, तर पुढील काही दिवसांमध्ये अधिकृत घोषणा सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। मुंबईतही राष्ट्रवादीकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतं। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, काल रात्री उशिरा वर्षावरती खलबत सुरू होती। राष्ट्रवादीला का भाजप सोबत घेऊन जात नाहीये? कारण एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन भाजप लढतंय, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, समान जागा काही भागामध्ये देण्याचं भाजपनं कबूल केलेलं आहे। मग राष्ट्रवादी सोबत असा दुजाभाव का केला जातोय? महायुतीमध्ये सारं काही अलबेल नाहीये का? अगदी बरोबर आहे सिद्धेश हा प्रश्न, कारण महायुतीच्या आतापर्यंत जर बघितलं तर भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या 2 वेळा महत्त्वपूर्ण बैठका ज्या आहेत ते दादरच्या वसंत स्मृती या मुंबई भाजप कार्यालयामध्ये पार पाडल्या। मात्र या दोन्ही बैठकीमध्ये जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकही सदस्य या बैठकीमध्ये नव्हता। तर दुसरीकडे आपण बघितलं की गेल्या 3 दिवसांपासून जे आहे ते मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 3 बैठका पार पडल्या। पहिल्या 2 दिवशी जे आहे ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये, कारण नवाब मलिक यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं सूत्रधार किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवण्यासाठी जे आहे ते अजित पवार यांची राष्ट्रवादी उत्सुक आहे। कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे मुंबईमध्ये जर सर्वात कोणता मोठा चेहरा असेल तर तो नवाब मलिक यांचा आहे। मात्र नवाब मलिक यांच्या नावाला जे आहे ते सातत्याने भाजपच्या काही नेत्यांनी जे आहे ते विरोध दर्शवला आहे आणि या विरोधामुळे जे आहे ते नवाब मलिक हे जर या महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहणार असतील तर भाजपचे नेते या बैठकीला, महायुतीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बैठकीला भाजपचे नेते उपस्थित राहणार नाही, अशा प्रकारचा एक सूर जो आहे तो भाजपच्या अनेक नेत्यांकडनं जो आहे तो सातत्याने पाहायला मिळाला। आणि तेच कारण होतं की ज्यामुळे जे आहे ते महायुतीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकही, म्हणजे नवाब मलिक तर नाहीच, पण मात्र इतर सदस्य जे आहेत ते सुद्धा उपस्थित राहिले नाहीत। त्याशिवाय जसं मी म्हटलं की गेल्या 3 दिवसांपासून जे आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गट जे आहे त्यांच्याकडनं मुंबईच्या त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये 3 महत्त्वपूर्ण बैठका झाल्या, ज्याच्यामध्ये एक न्याय समिती जी आहे, निवडणूक समिती जी आहे ती बनवण्यात आलेली होती। आणि या समितीच्या अनुसार जे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या समितीच्या अनुसार जे आहे नवाब मलिक यांच्या नेतृत्वात ही समिती गठीत करण्यात आली होती। आणि या समितीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची नेमकी कशी आणि काय भूमिका असणार आहे यावर चर्चा करण्यात आली आणि 2 दिवसानंतर याचा अहवाल बनवण्यात आला। आणि प्रदेशाध्यक्ष जागा मिळतात का, आणि जागा मिळाल्या तर महायुती म्हणून भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे कशा पद्धतीने लढतात हे सुद्धा पाहण्यात इतकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचे आहेत।